नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार, हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती। तरीही निवडणूक बिनविरोध नाही, 23 उमेदवार रिंगणात। सुनेत्रा पवारांच्या आग्रहामुळेच काँग्रेसची बारामतीतून माघार, हर्षवर्धन सपकाळ यांनी केली स्पष्ट भूमिका। गहिनीनाथ गडावर फडणवीसांचे भाष्य चर्चेत। नाशिक प्रकरणावर तपासाची घोषणा, भाविकांकडून मुंडेंना मंत्री करण्याची मागणी। आणि आसाममध्ये इतिहासातील सर्वाधिक 85.21% मतदान, पुद्दुचेरीमध्ये 90% तर केरळमध्ये 77.97% विक्रमी मतदानाची नोंद। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। दिनांक 26/3/2026 रोजी सोनाबाई रतन वैद्य, वय 75 वर्षे, राहणार घोसापुरी तालुका जिल्हा बीड, या रामगड येथे दर्शनासाठी गेले असता त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरल्याप्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता। दरम्यान सदर गुन्ह्याचा तपास हा बीड LCBचे PI श्री शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली PSI श्रीराम खटावकर, API जारवाल यांचे पथक करत असताना सदरचा गुन्हा हा दुर्पदाबाई परमेश्वर जाधव, राहणार गांधीनगर पेठ बीड हिने केला अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यावर LCB पथकाने सापळा रचून सदर महिलेस गांधीनगर येथून ताब्यात घेऊन तिच्याकडून गुन्ह्यात चोरीस गेलेले सोन्याचे दागिने किंमत 1,70,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आणि सदर महिलेस बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले। सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक बीड श्री नवनीत कामत, अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर, LCBचे PI श्री शिवाजी बंटेवाड, API जारवाल, PSI श्रीराम खटावकर, सोमनाथ गायकवाड, आनंद मस्के, बाळू सानप, स्वाती मुंडे, मनोज परजने, अशफाक सय्यद आणि सिद्धेश्वर मांजरे यांनी मिळून केली। पाटोदा येथे दिनांक 10 एप्रिल रोजी अवधूत सिद्ध महायोगी दादा गुरु भगवान यांचा भव्य दर्शन सोहळा आयोजित करण्यात आला असून शहरात जय्यत तयारी पूर्ण झाली आहे। या अद्भुत दर्शन सोहळ्याचा भाविकांनी मोठ्या संख्येने परंतु शिस्तीत लाभ घ्यावा असे आवाहन आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केले आहे। चाऊस मंगल कार्यालय पाटोदा येथे सायंकाळी 4:30 ते 6:30 या वेळेत भव्य मिरवणूक, त्यानंतर 6:30 ते 8 या वेळेत प्रवचन व दर्शन सोहळा पार पडणार आहे। याच पार्श्वभूमीवर आमदार सुरेश धस यांनी भाविकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून या दिव्य दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे। भारत देशातील एकमेव 6 वेळा फक्त तळहाताच्या वरती बसणारं जेवढं पाणी आहे तेवढ्या पाण्यावरती नर्मदा परिक्रमा करणारे एकमेव अवधूत सिद्ध दादा गुरु महाराज हे उद्या सायंकाळी 4 वाजता पाटोदा येथे येत आहे। अगोदर मिरवणूक आणि त्याच्यानंतर त्यांचं दर्शन त्या ठिकाणी होणार आहे। मी आष्टी विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं आष्टी, पाटोदा, शिरूर या 3ही तालुक्यातील सर्व जनता जनार्दनाला आणि भाविक भक्तांना त्या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने त्या ठिकाणी पाटोद्याला यावं। युवा दर्पण लाईव्हसाठी महेश बेदरे, पाटोदा। केज तालुक्याचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा आज गुरुवार दिनांक 9 एप्रिल 2026 रोजी पहाटे झालेल्या भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला। लातूर अंबाजोगाई महामार्गावरील रेणापूर फाट्याजवळ ही दुर्घटना घडली। प्राथमिक माहितीनुसार राकेश गिड्डे हे स्वतःच्या कारने प्रवास करत होते। पहाटे सुमारे 5 वाजण्याच्या सुमारास त्यांची गाडी वेगात असताना अचानक नियंत्रण सुटले। त्यानंतर सदरची कार ही रस्त्याच्या खाली जाऊन पलटी झाली। अपघाताची तीव्रता एवढी होती की त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला। रेणापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अपघाताच्या वेळी गाडीत ते एकटेच होते। अपघाताचा मोठा आवाज ऐकून स्थानिक नागरिक घटनास्थळी धावून आले। त्यांनी मदत करण्याचा प्रयत्न केला, परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता। मूळचे सांगली जिल्ह्यातील रहिवासी असलेले राकेश गिड्डे हे एका सामान्य कुटुंबातील कर्तृत्ववान तरुण होते। त्यांनी सन 2019 या वर्षी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून तहसीलदार पदापर्यंत मजल मारली होती, तर प्रशिक्षणार्थी तहसीलदार म्हणून माहूर आणि नांदेड येथे काम केल्यानंतर त्यांना प्रथमच केज येथे तहसीलदारपदी नियुक्ती मिळाली होती। ते एक अत्यंत कर्तव्यदक्ष, शिस्तप्रिय अधिकारी म्हणून परिचित होते। वयाच्या अवघ्या 31व्या वर्षी कुटुंबातील कर्तृत्ववान मुलगा गेल्याने गिड्डे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। दरम्यान राकेश गिड्डे हे एकटेच लातूर येथील रेल्वे स्टेशनवरून कोणाला तरी रिसीव्ह करण्यासाठी स्वतःच कार चालवत जात होते। पहाटेची वेळ आणि रस्त्यावर वाहनांची वर्दळ नसल्यामुळे त्यांच्या गाडीचा वेग वाढल्याने एका कठीण वळणावर त्यांचे गाडीवरील नियंत्रण सुटून हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज रेणापूर पोलिसांनी वर्तविला आहे।
मसाजो ग्रामपंचायत सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीत मोठा राजकीय कलाटणी देणारा ट्विस्ट समोर आला आहे. आज दिवंगत संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी गावात प्रयत्न सुरू असतानाच दिवंगत संतोष देशमुख यांच्याकडून या अगोदरच्या निवडणुकीत पराभूत झालेले उमेदवार स्वरूपानंद देशमुख यांनी अचानक निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेत स्वरूपानंद देशमुख यांनी आज आपला उमेदवारी अर्जही दाखल केला आहे. त्यामुळे आता या निवडणुकीत चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर रिक्त झालेल्या या पदासाठी निवडून येणाऱ्या नव्या सरपंचाचा कार्यकाळ केवळ 18 महिन्यांचा असणार आहे. केवळ 18 महिनेच कार्यकाळ असल्याने जरी अश्विनी देशमुख यांच्या विरोधात स्वरूपानंद देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असला तरी ते आपला उमेदवारी अर्ज परत घेतील अशी आशा गावकरी व्यक्त करत आहेत. त्यामुळे आता ही निवडणूक बिनविरोध होते की थेट लढत रंगते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे आता या निवडणुकीकडे केवळ गावाचेच नव्हे तर संपूर्ण बीड जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान या प्रकरणी दिवंगत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. ग्रामपंचायतची निवडणूक बिनविरोध जर करायची असेल, बिनविरोध म्हणजे त्याला कुणाचाही विरोध नसायला पाहिजे. मग ही बिनविरोधची बैठक बोलवीत असताना गावातल्या प्रत्येक घटकाला तुम्ही त्यामध्ये समाविष्ट करणं गरजेचं आहे. मग तो कुठल्या जातीचा असेल, कुठल्या ह्याचा असेल ही नाही. मग तो किती मोठा आहे किती छोटा आहे ह्याला किंमत नाही. ज्याला घटनेनं मतदानाचा अधिकार दिला आहे त्या प्रत्येक माणसाला तुम्ही त्या बैठकीमध्ये बोलायला पाहिजे होतं. परंतु आमच्या गावातल्या ठराविक 20-25 लोकांनी मला एका ठिकाणी बोलून घेतलं, तेव्हा तुम्ही माघार घ्या. मी म्हणलं माझी इच्छा नाही, मी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे, मला हे इलेक्शन लढवायचं आहे. मग ते बाकीच्या बऱ्याच गोष्टी होत्या, चर्चा झाली. मग मी शेवट त्यांना विनंती केली की एक वेळेस मला चान्स द्या. मी बी ह्या गावचाच रहिवासी आहे, मी बी ह्या गावामध्ये 20 वर्षापासून काम करतोय. एक 18 महिन्यासाठी तुम्ही बी एक मोठं मन म्हणून पाऊल मागं घ्या आणि मला या ठिकाणी बिनविरोध निवडून देण्यासाठी प्रयत्न करा. त्यावेळेस त्यांनी ॲग्री झाले नाहीत. त्याच्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याचे मार्ग संपलेले आहेत आणि अशी संपूर्ण गावकऱ्याची कुठलीही बैठक झालेली नाही. मी मसाजोग ग्रामपंचायत पोटनिवडणूक 2026 साठी सर्वसाधारण या प्रवर्गातून सरपंच पदासाठी मी माझा स्वतःचा उमेदवारी अर्ज आज या तहसील कार्यालय या ठिकाणी सादर केलेला आहे. दरम्यान या प्रकरणी दिवंगत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. लोकशाही आहे, प्रत्येकाला अधिकार आहे आणि जर सगळ्यांनी विनंती करून देखील निवडणूक लढवायची तयारीच असेल तर म्हणजे त्याला माझं काही मत नाही किंवा कोणाचंच नसायला पाहिजे. परंतु एक प्रामाणिक इच्छा होती सगळ्यांची की एवढे राहिलेले 18 महिने हे बिनविरोध व्हावे आणि त्याच्यानंतरचा कालावधी सर्व गावकऱ्यांनी मिळून त्याचा पुढचा संकल्प करावा. परंतु इलेक्शन लढवण्याबाबतीत लोकशाहीमध्ये आपण कोणाला थांबवू शकत नाही. आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा. तोपर्यंत नमस्कार.